कोल्हापूर कोर्टात प्रशांत कोरटकर बाबत सुनावणीला आता सुरुवात झालेली आहे। युक्तिवादाला सुरुवात झालेली आहे। तर कोरटकरचे वकील व्हीसीद्वारे सुनावणीसाठी उपस्थित आहेत। काही वेळापूर्वीच कोरटकरला कोर्टामध्ये हजर करण्यात आलेला आहे आणि आता सुनावणीला सुरुवात झाली आहे। कोरटकरचे वकील व्हीसीद्वारे सुनावणीमध्ये आहेत। पोलिसांनी मागच्या दाराने कोरटकरला कोर्टामध्ये हजर केलेला आहे। इंद्रजित सावंत, असीम सरोदे हे सुद्धा आता कोर्टामध्ये उपस्थित आहेत। कोर्टामध्ये सुनावणीला सुरुवात झालेली आहे। प्रशांत कोरटकरचे वकील व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोर्टात युक्तिवाद करणार आहेत। सुनावणी दरम्यान उपस्थित राहणार आहेत। महापुरुषांचा अवमान केल्याप्रकरणी प्रशांत कोरटकरवर गुन्हा दाखल आहे। पोलिसांनी मागच्या दाराने कोरटकरला पोलीस ठाण्याच्या बाहेर काढलं आणि त्यानंतर कोर्टामध्ये हजर केलेला आहे। कोल्हापूर कोर्टामध्ये प्रशांत कोरटकर संदर्भात सुनावणीला सुरुवात झाली आहे। प्रशांत कोरटकरचे वकील व्हीसीद्वारे सुनावणीसाठी उपस्थित असतील। थोड्याच वेळात युक्तिवादाला सुरुवात होईल। त्याचबरोबर इंद्रजित सावंत आणि असीम सरोदे देखील कोर्टात आता उपस्थित आहेत। इंद्रजित सावंत यांच्या धमकी प्रकरणी आणि महापुरुषांच्या अवमान प्रकरणामध्ये प्रशांत कोरटकर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। तसेच आता प्रशांत कोरटकर याच्या पोलीस कोठडीची मागणी पोलिसांकडून केली जाईल। कोल्हापूर कोर्टामध्ये प्रशांत कोरटकरची सुनावणी आता सध्या सुरू आहे। पोलिसांनी पाठीमागच्या दाराने प्रशांत कोरटकरला कोर्टात आणलंय, कारण दुसरीकडे पोलीस स्टेशन समोर मोठ्या प्रमाणात शिवप्रेमींची गर्दी जमलेली होती। आक्रमक जमाव झालेला होता, त्यामुळे मागच्या दाराने पोलिसांनी सुनावणीसाठी प्रशांत कोरटकरला नेले आणि कोल्हापूर कोर्टात प्रशांत कोरटकर बाबत आता सुनावणी सुरू झालेली आहे। प्रशांत कोरटकरचे वकील व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून या सुनावणीसाठी आता उपस्थित आहेत। महापुरुषांचा अवमान केल्याप्रकरणी प्रशांत कोरटकरवर गुन्हा दाखल आहे। छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचा अवमान केला। तर वकील सतीश घाग कोरटकरची बाजू मांडतायत। व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ते या सुनावणीमध्ये सहभागी झालेत। वकील सतीश घाग कोरटकरची बाजू मांडतायत। त्यामध्ये असीम सरोदे आणि इंद्रजित सावंत सुद्धा आता उपस्थित आहेत। तर प्रशांत कोरटकरची बाजू वकील सतीश घाग हे मांडतायत। व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून ते उपस्थित आहेत आणि याच माध्यमातून वकील सतीश घाग हे प्रशांत कोरटकरची बाजू आता मांडतायत। पोलिसांकडून सध्या युक्तिवाद सुरू आहे। त्यामध्ये गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी फरार असल्याचं या ठिकाणी पोलिसांकडून वकिलांनी म्हटलेलं आहे। तर कोरटकरची बाजू ॲडव्होकेट सतीश घाग मांडतायत आणि ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे यामध्ये सहभागी आहेत। तर कोर्टामध्ये आता सुनावणीला सुरुवात झाली। प्रत्येक वाक्य आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवू। नेमका काय युक्तिवाद होतो तो आम्ही तुम्हाला या ठिकाणी सांगतोय। तर पोलिसांकडून युक्तिवाद आता सध्या सुरू आहे आणि गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी फरार असल्याची माहिती कोर्टामध्ये देण्यात आली आहे। पोलीस अधिकारी आता कोर्टामध्ये युक्तिवाद करतायत। सुरुवात झालेल्या युक्तिवादाला, सुनावणीला गुन्हा दाखल झाल्यापासून प्रशांत कोरटकर हा आरोपी फरार होता अशी बाजू पोलिसांनी आता सुनावणी दरम्यान मांडलेली आहे। तर ॲडव्होकेट सतीश घाग प्रशांत कोरटकरची बाजू मांडणार आहेत। ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून या केससाठी आता उपस्थित आहेत। कोरटकरच्या वकिलांकडून आता युक्तिवाद सुरू झालेला आहे। तर कोरटकरचे वकील ॲडव्होकेट सतीश घाग सध्या या ठिकाणी युक्तिवाद करतायत। तर ॲडव्होकेट असीम सरोदे, इंद्रजित सावंत यांची बाजू मांडणार आहेत। पोलिसांकडून कोर्टामध्ये माहिती देण्यात आली, गुन्हा दाखल झाल्यापासून प्रशांत कोरटकर हा आरोपी फरार होता अशी माहिती पोलिसांकडून कोर्टामध्ये देण्यात आली आहे। आता सध्या कोरटकरच्या वकिलांकडून युक्तिवाद सुरू आहे। त्यामुळे आता प्रशांत कोरटकरचे वकील घाग हे नेमके कोणते मुद्दे मांडतात ते बघावं लागतील। काय युक्तिवादातले त्यांचे मुद्दे राहतात हेही पाहावं लागेल, कारण आरोपी फरार असल्याची बाजू पोलिसांनी मांडलेली आहे। सुनावणी दरम्यान पोलिसांनी ही माहिती दिलेली आहे। तर 25 फेब्रुवारीपासून ज्या वेळेला कोरटकरवर गुन्हा दाखल झाला तेव्हापासून तो फरार होता। कोरटकरने छत्रपती शिवरायांचा अपमान केला असं पोलीस अधिकाऱ्यांनी कोर्टामध्ये सांगितलेलं आहे। कोरटकर याच्यावर जो गुन्हा दाखल झाला त्या संदर्भातली माहिती कोर्टामध्ये दिली जाते। कोरटकरने छत्रपती शिवरायांचा अवमान केला असं पोलीस अधिकाऱ्यांनी कोर्टामध्ये सांगितलेलं आहे।